श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, आज होती अष्टमी आणि मला जायचं होतं देवीची ओटी भरायला, तुळजाभवानी मातेची. तर आम्ही गेलो तो ओटी भरायला. इथं ओटीचं सामान वगैरे घेतलं. काही मी घरात होतं ते घेऊन आली, ते काही घेऊन आली ती सोबत, आणि काही इथे घेतलं होतं ओटीचं सामान, फुलं वगैरे. आणि बघा, आम्ही मंदिरात पोचत नाही तर इथं लाईन खूप लंबी होती. दर्शनासाठी नंबर लावला आणि बघा इथं देवीचा छबिना निघालेला होता. आणि आम्ही दररोज मंदिरामध्ये येतो तर तेव्हा छबिना असते चालू, तर खूप भारी वाटतं. आणि बघा, मी पुढे आता व्हॉइस ओव्हर करणार नाही आहेत, कारण की तुम्ही ऐका, कारण की इथलं व्हाईब म्हणजे मंदिरातलं खूपच भारी असतात. आणि मला तर खूप म्हणजे असं वाटतंय की तिथं मंदिरात दररोज जावं. पण आता काय, नवरात्राचे 9 दिवस असतं कार्यक्रम, आता कार्यक्रम संपले त्यामुळे. तर बघा, मी आता पुढे ऐकवते तुम्हाला देवीचं छबिनाचं ते भजन वगैरे कसे असतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी आई साहेबांच्या चरणी मारलेले. त्यानंतर आपल्या स्वराज्याची भरभराट झाली. त्या आठवणीच्या प्रित्यर्थ आपण दरवर्षी तुळजाभवानी अलंकार पूजा करत असतो. मी आई साहेबांच्या चरणी आम्हाला
इथं मंदिरामध्ये आरती वगैरे झाली, आम्ही आरती वगैरे करून घेतली आणि आम्ही आज मंदिराच्या खूप जवळच म्हणजे मातेच्या समोरच होतो आरतीसाठी, तर तेवढं बाकी आम्ही छान इथं आरती वगैरे करून घेतली आणि त्यानंतर पिल्लूला टीका वगैरे लावला, कारण की आम्ही जे केलं ते तिला करायचं असतं त्यामुळे, आणि प्रसाद वगैरे घेतला. त्यानंतर थोडंसं इथं फोटो वगैरे काढले आणि पिल्लूचं झालं होतं इथं दांड्या खेळायला सुरुवात. तर बघा आजचा शेवटचा दिवस होता मंदिरात येण्याचा, कारण की आता तर नवरात्र नाही आणि नवरात्राचे वाईब तर नंतर काही येत नाही, तर त्यामुळे आम्ही खूप एन्जॉय केला. आणि बघा पिल्लूचं इथं दांडे खेळणं चालू होतं. खूप निवांत बसलो, 11 वाजेपर्यंत बसलो होतो रात्री मंदिरामध्ये देवीच्या, कारण की येण्याचं मनच होत नव्हतं. असं सारखं देवीला एकटक बघत राहावंसं वाटत होतं आणि पिल्लू पण खूप एन्जॉय करतो त्यामुळे. तर आम्ही अष्टमीला ओटी भरतो देवीची किंवा नवमीला पण भरत असतो. त्यानंतर आम्ही इथं पिल्लूला थोडंसं खेळवलं, थोडेसे फोटो वगैरे काढले आणि नंतर आलो आम्ही घरी. तर बघा असा होता माझा आजचा दिवस. तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा.